आभार प्रदर्शन करण्यासाठी धम्ममित्र राहुल देवकांत यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आभार सर्वांप्रती व्यक्त करावे। विश्ववंदनीय महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंते उर्दिन संघरक्षित यांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो। आणि आज आपण या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त धम्ममित्र पुनर्निश्चिती हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, खरं तर खूप छान अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपण पार पाडला। थोडीशी भीती वाटली सकाळी, कारण म्हटलं हे वाजते थोडंसं वाजते मग आवाज येतोय की नाही असंही वाटत होतं, पण आवाज शांत झाला आणि खऱ्या अर्थाने धम्म श्रवण करण्याचं जे आपल्याला काय धम्मश्रवण करता आलं ते आज आपल्याला मिळालेलं आहे। खरं तर गेले 3 दिवस आम्ही रविवारी पुण्याला गेलो होतो। पुण्यामध्ये पण आम्ही धम्ममित्र पुनर्निश्चितीचा कार्यक्रम अटेंड केला। दापोलीच्या आपल्या महाविहारामध्ये गेला, त्याच्यानंतर काळेवाडी सेंटरमध्ये आम्ही गेलो, तिथेही आम्ही संध्याकाळी या प्रवचनाचा लाभ घेतलेला, धम्म पुनर्निश्चिती केले। आणि परवा गुरुवारी आपला वर्ग झाल्यानंतर संघादित्य बोलले की आपल्यालाही कार्यक्रम घ्यायचा आहे, पण आता जसं त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या अडचणी आहेत, कामं आहेत आणि त्यामुळे आपल्याला तो दिवस काय कार्तिकी पौर्णिमेचा नाही आपल्याला पॉसिबल झाला, तर आपण रविवारी सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी घेऊया। आणि त्या पद्धतीनेच मिलिंद सर असतील, संघादित्य असतील, सर्वच धम्ममित्रांनी एकमेकाला फोन केले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहा असं सगळ्यांना सांगितलं गेलं। त्यापैकी बऱ्यापैकी धम्ममित्र या ठिकाणी आलेले आहेत। मी सर्वप्रथम आजच्या या धम्ममित्र पुनर्निश्चिती कार्यक्रमाचे खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले। धम्ममित्र कसा असावा, धम्ममित्राचं शिलाचरण कसं असावं, अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केले। आपले आदरणीय धम्मचारी संघादित्य यांचंही खूप खूप या ठिकाणी पुण्यानुमोदन करतो। त्याच्यानंतर खूप छान पद्धतीनं सूत्रसंचालन केलेले आमचे मित्र मिलिंदजी कांबळे सर यांचंही या ठिकाणी मी पुण्यानुमोदन करतो। आणि खूप छान अशा स्वरामध्ये आपण आज सर्वांनीच गाथापठण केलं, ते आदरणीय धम्ममित्र किशोरजी जाधव सर यांचंही या ठिकाणी पुण्यानुमोदन करतो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीमध्ये पार पडला, त्याबद्दल आपल्या सर्वांचंही या ठिकाणी मी खूप खूप असं पुण्यानुमोदन करतो। आणि मला आभार मानण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो। जय भीम, नमो बुद्धाय।